नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। संघर्ष भालेराव फाउंडेशनच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन माननीय पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी बोलताना संघर्ष भालेराव म्हणाले की या कार्यालयातून महिलांचे उद्योग संबंधित आर्थिक परिस्थिती संबंधित प्रश्न सोडविले जातील। बचत गटाच्या मार्फत महिलांना सक्षम करणे, जेणेकरून महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील व उद्योगात भरारी घेतली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून संघर्ष भालेराव फाउंडेशन नेहमीच काम करते। बचत गटाच्या माध्यमातूनच महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याचे काम या फाउंडेशन तर्फे करण्यात येते। यात संघर्ष भालेराव फाउंडेशनचे जवळपास 30 ते 25 जणांची टीम या कार्यात सहभागी होते। महिलांना शिलाई मशीन, आटा चक्की, शेळीपालन, पशुपालन यातून दुधाचा व्यवसाय ज्या महिलांना करता येतो, आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारता येते, असे संघर्ष भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले। आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको महानगर 1 इथं आपण संघर्ष भालेराव चॅरिटेबल फाउंडेशनचं न्यू एक ऑफिस ओपन केलेले आहे। त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपले पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आले होते, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। आणि आपण हे दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी आपण काम करत आलेलो आहे। 7-8 वर्षापासून ही संस्था महिलांसाठी काम करत आलेली आहे। महिलांना जवळ जावं, इथं येऊन त्यांना सगळ्या गोष्टी समजून यावं, या गोष्टीसाठी आपण ही ऑफिस इथं उभारणी केलेली आहे। या चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत विविध उपक्रम राबवले जातात, त्यानंतर काय सांगायचं? विविध उपक्रम लावले जाते। कसं आता महिलांच्या सशक्तीकरणासाठी आपण काम करत आलेलो आहे। महिला स्वावलंबी झाल्या पाहिजे, त्यांच्या पायावर ते स्वतःच्या बळावर उभा राहिलं पाहिजे। त्यांना मदतीचा हात म्हणून आपण त्यांच्या कामासाठी आपण उपयोगी पडतो। आणि त्यांना काही पण सवलती लागल्या, कोणाच्या हॉस्पिटल काम असले, कोणाला घरी त्यांना काही अडचण असली ते आपण त्यांना हे करून देतो। आतापर्यंत किती महिला मिळायचा फायदा झाला? आतापर्यंत 50 ते 60,000 महिलांना आपण फायदा दिलेला आहे। महिला पूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून येतात, ऑल ऑफ महाराष्ट्र। या महिलांमध्ये तुम्ही त्यांना काहीतरी जे व्यवसायासाठी उपलब्ध असेल साहित्य वाटप करणार, काय साहित्य वाटप करणार? आतापर्यंत आपण शिलाई मशीन, आटा चक्की, प्लस म्हणजे आता त्यांना कोणाला शेतीसाठी काही काम लागतं, कोणी म्हशी घेतलेलं आहे, कोणी शेळ्या घेतलेल्या आहे, असे भरपूर काही आपण त्यांना मदत केलेली। आता मागे पावसाळ्याचं दावा ते शेतांचा पाऊस खूप झाला होता, तेव्हा कोणाकोणाचे घर वाहून गेले, तेव्हा आपण त्यांना ती मदत केली। काहींना आपण अनुदान दिलेले, अशा माध्यमातून आपण त्यांना काम करत असतो। आपण महिलांना काय संदेश द्यावा? महिलांना काय संदेश द्यावा? महिलांना एवढाच संदेश आहे की त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर, म्हणजे आता कसं सगळे मार्केटमध्ये बाहेर सगळे रोजगार समजा मुलंच करतात, माणसंच करतात, महिलांना फक्त घरी बसेल असतात, बरोबर की नाही? पण ते पण स्वतःच्या पायावर उभं राहून काम करू शकतात आणि त्यांची जिद्द आणि ते जे करतात काम ते करूनच असतात। त्याच्यामुळे आपण त्यांना एवढे केलेले। आज जे कार्यालय उद्घाटन झालेलं आहे, या कार्यालयातून महिलांसाठी काय काय असे उपक्रम राबवले जातील आणि काय तुम्ही या कार्यालयाला काय? आता हे महिलांच्या उद्देशानुसार आहे, म्हणजे महिलांच्या अडीअडचणीनुसार आपण त्यांना काम करतो। हॉस्पिटलचं काम असो, त्यांचं शेतातलं काय काम असो, बाहेरचे काय काम असो, म्हणजे त्यांच्यानुसार आपण त्यांना मदत करतो। सर्व कार्यासाठी किती झाले? आता आमचा कमीत कमी 35-40 लोकांचा स्टाफ आहे ऑफिस। आपल्याकडून महिलांना लाभ घेण्यासाठी त्यांची पात्रता काय हवी असते? नाही, काय पात्रता काहीच नाही, शिक्षणाची अट नाही, कशाची काय अट नाही, काही। प्रोसिजर काय? प्रोसिजर काय? त्यांना आपण व्यवसाय करून देतो त्यांना। त्यांचे तुमच्या ट्रस्ट मध्ये त्याची काही नोंदणी वगैरे काही अर्ज वगैरे असतात का? नाही, आज काही नाही, गट पद्धतीने आता कसं गट आम्ही चालू करतो त्याच्या हिशोबाने त्यांची पद्धत असते, बस। नोंदणीसाठी काही फीस वगैरे? काही नाही, काही बोला।
छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली संघर्ष भालेराव चॅरिटेबल फाउंडेशन काम करत आहे. एक 7 ते 8 वर्षापासून कार्यरत आहे. याचा उद्देश असा की गरीब महिला ज्या गावखेड्यातल्या आहे, ज्यांना रोजगार खूप 200 ते 300 रुपये रोजगार असतात, ते पण हप्त्यातून एखादे 4-5 दिवस त्यांना काम असतात, तर त्या महिलांना दररोज रोजगार त्यांच्या स्वतःच्या हिमतीवरती व स्वतःच्या कार्यावरती त्यांनी 2 पैसे कमवले पाहिजे, व्यवसाय चालू केला पाहिजे. त्या महिला आपल्यासोबत जॉईन होतात. गट पद्धतीने त्यांना व्यवसाय कसा करायचा, कसं त्यांना माहिती दिली जाते, कसं 10 लेडीज येऊन स्वतःचा उद्योग उभा करू शकते, कसं समजा कुक्कुटपालन असू, शेळीपालन असू, म्हशीचा उद्योग असू, त्याच्यानंतर काही दुधाचा व्यवसाय करताय, तर आज काही मसाला उत्पादनाचा व्यवसाय त्यांनी आज जळगाव जिल्ह्यामध्ये चालू केलेला आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालू केलेला आहे. या गट पद्धतीने व्यवसायामधून महिलांना एकत्रित करून त्यांना प्लॅनिंग दिली जाते, कसं एकतामध्ये पॉवर असतो आणि महिलांनी आज जर ठरवलं तर त्या स्वतःच्या बलबुत्यावर काय करू शकतात ते ह्या चॅरिटीच्या माध्यमातून शिकवलं जातात. उद्या जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनानिमित्त काही तुम्ही महिलांसाठी काही खास उपक्रम राबवणार? हो, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण असं ठरवलेलं आहे, ज्या आज आपल्या अनाथ आश्रम आहे, आता सिडकोमध्ये जी सावली अनाथ आश्रम आहे, त्या अनाथ आश्रममध्ये ज्या मुलींचा अनाथ आश्रम आहे, त्याच्यानंतर वृद्ध आश्रम आहे, त्याच्यामध्ये आपण कार्यक्रम ठेवलेले मुलींसाठी. त्यांना मोटिवेट करण्यासाठी आपण मोठाले लोक बोलवले ते, त्यांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन भेटणार आहे किंवा त्या लाईफमध्ये कुठं खचू नये त्या गोष्टीमुळं. तर आपलं नाव सांगा. माझं नाव आदित्य केदार आहे. मी चॅरिटीचं अमित खरात. तुम्ही सचिव आहे का फाउंडेशन?